नमस्कार. कधी असा विचार केलाय का की हजारो किलोमीटर दूर कुठेतरी युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या जवळच्या बाजारात वस्तू महाग होतायत? असं का होतं? आज आपण भारताच्या याच आर्थिक जीवनरेखा म्हणजे सप्लाय चेन्सबद्दल बोलणार आहोत आणि या सगळ्यामागची कारणं समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो आज आपल्याला सतावतोय आणि याचं उत्तर खरं तर आपल्या खिशापासून थेट देशाच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्टीला जोडलेलं आहे. तर मग चला, जागतिक घडामोडी आणि आपलं रोजचं आयुष्य यांच्यातलं हे नातं जरा जवळून पाहूया. याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आणि तितकंच धक्कादायक आहे. भारताची जी आर्थिक जीवनरेखा आहे ती धोकादायकपणे उघडी पडली आहे. म्हणजे आपली जागतिक पुरवठा साखळी एखाद्या ताणलेल्या दोरीसारखी झालीये आणि जेव्हा या दोरीला थोडासा जरी धक्का लागतो ना, तेव्हा त्याचे हादरे थेट आपल्या देशात, आपल्या घरापर्यंत पोहोचतात. तर आता बघूया की हा धोका नेमका कसा आहे. गेल्या काही काळात जे जागतिक तणाव आपण पाहिलेत ना, ते फक्त बातम्यांच्या हेडलाईन्स नव्हत्या. नाही, अजिबात नाही. ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक प्रकारची स्ट्रेस टेस्ट होती. एक मोठी धोक्याची घंटाच म्हणा ना. आणि या स्ट्रेस टेस्टचे परिणाम ते थेट आपल्या सगळ्यांवर झाले. बघा, जेव्हा पुरवठा साखळीवर ताण येतो तेव्हा काय होतं? सगळ्यात आधी महागाई वाढते, वस्तूंच्या किमती आकाशाला भिडतात, मग कारखान्यांचं उत्पादन कमी होतं आणि याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या जीडीपी वाढीवर होतो, ती मंदावते. म्हणजे एका घटनेमुळे हे चक्राकार परिणाम सुरू होतात. ओके, मग आपली नेमकी कमजोरी कुठे आहे? भारताची अकिलीज हिल काय आहे? तर ती आहे अत्यावश्यक वस्तूंसाठी आयातीवर असलेलं आपलं प्रचंड अवलंबित्व. आपण महत्त्वाच्या गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहोत. हे बघा, 85%. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. विचार करा, आपल्या देशाला चालवणारी जी ऊर्जा आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल, त्यापैकी 85% आपण बाहेरून आयात करतो. म्हणजे आपली ऊर्जेची गरज जवळजवळ पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. आणि हे फक्त ऊर्जेपुरतं मर्यादित नाहीये. आता आरोग्याचा विचार करूया. तब्बल 70% औषधं बनवण्यासाठी लागणारे जे मुख्य घटक असतात, ज्यांना APIs म्हणतात, त्यापैकी 70% आपण आयात करतो. याचा अर्थ काय की जर जागतिक पातळीवर काही अडचण आली तर आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? ही जी पुरवठा साखळीची कमजोरी आहे ती म्हणजे काय? तर कच्च्या मालासाठी आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंसाठी आयातीवर असलेलं आपलं अति अवलंबित्व. आणि यामुळे होतं काय की जगात कुठेही काही अडथळा आला की त्याचा धोका थेट आपल्याला निर्माण होतो. ही समस्या फक्त 1-2 वस्तूंपुरती नाही तर संपूर्ण सिस्टममध्ये आहे. चला, आता जरा अजून खोलात जाऊया. 2 सर्वात मूलभूत क्षेत्रांबद्दल बोलूया, ऊर्जा आणि अन्न. म्हणजे एकीकडे आपल्या घराला आणि उद्योगांना लागणारी वीज आणि इंधन, आणि दुसरीकडे आपल्या ताटातलं जेवण. याच 2 ठिकाणी आपली कमजोरी सगळ्यात जास्त स्पष्टपणे दिसते. हे चित्र बघा. भारताचं कच्च्या तेलाचं वास्तव काय आहे ते इथे स्पष्ट दिसते. देशांतर्गत उत्पादन फक्त 15% आणि आयात तब्बल 85%. म्हणजे आपल्या गरजेच्या 85% तेलासाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. किती मोठी दरी आहे, नाही का? पण मग यावर उपाय काय? चांगली गोष्ट ही आहे की या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी एक स्पष्ट 4 कलमी उपाययोजना आहे. पहिलं, आयातीचे स्रोत वाढवायचे, म्हणजे एकाच देशावर अवलंबून न राहणं. दुसरं, आपला जो सामरिक पेट्रोलियम साठा आहे तो वाढवणं. तिसरं, अर्थातच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देणं. आणि चौथं, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वेगाने वाढवणं. जशी ऊर्जेची गोष्ट आहे ना, तसंच काहीसं आव्हान आपल्या अन्न आणि खतांच्या बाबतीतही आहे. आपण खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहोत. अनेक प्रकारच्या डाळी आपण बाहेरून मागवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतीसाठी लागणारी खतं, ती सुद्धा आयात करावी लागतात. म्हणजे बघा, जागतिक पुरवठ्यात थोडा जरी व्यत्यय आला तरी त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर आणि पर्यायाने आपल्या जेवणाच्या ताटावर होऊ शकतो. बरं, हे झालं इंधन आणि अन्नाचं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. आता वळूया उत्पादन क्षेत्राकडे. औषधांपासून ते आपल्या हातातल्या मोबाईल फोनपर्यंत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, आधुनिक अर्थव्यवस्थेचे जे महत्त्वाचे स्तंभ आहेत ते सुद्धा याच समस्येशी झुंजत आहेत. ही टेबल बघा, यातून चित्र अधिक स्पष्ट होईल. औषध निर्माण क्षेत्रात आपण चीनमधनं येणाऱ्या APIsवर अवलंबून आहोत. इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणारे सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्लेज, त्यासाठी आपण पूर्व एशियाई देशांवर अवलंबून आहोत. आणि भविष्याची टेक्नॉलॉजी म्हणजे ग्रीन टेक, त्यासाठी लागणारे लिथियम, कोबाल्ट, हे तर फक्त काही मोजक्या देशांमध्ये मिळतं. म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात आपलं अवलंबित्व आहे. आणि हेच इथे अधोरेखित होते.
लिथियम, कोबाल्ट, तांब्यासारखी खनिजं फक्त काही देशांमध्येच सापडतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी एक मोठा धोका निर्माण झाला आहे. म्हणजे ही समस्या फक्त आजची नाहीये, तर आपल्या उद्याच्या अर्थव्यवस्थेच्या पायालाच ती धक्का पोचवू शकते. तर मग या सगळ्यावर उपाय काय? भारत या कमजोर परिस्थितीतून एका मजबूत स्थितीत कसा पोहोचणार? यासाठी आपल्याला एक लवचिक भविष्य घडवावं लागेल. आणि त्यासाठी आपल्या दृष्टिकोनात, आपल्या धोरणांमध्ये एक मोठा मूलभूत बदल करणं गरजेचं आहे. आणि हा बदल नेमका काय आहे? तर तो आहे एका धोरणात्मक विचाराचा. आपल्याला जुनी पद्धत सोडावी लागेल. जुनी पद्धत काय होती? तर बाहेरून सुटे भाग आणून फक्त असेंब्ली करणं. पण भविष्यात आपल्याला काय करायचंय? तर कच्च्या मालाचं उत्पादन देशातच करायचंय. म्हणजे अपस्ट्रीम उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचंय. फक्त जोडणी नाही, तर निर्मिती करायची आहे. आणि ही लवचिकता कशी मिळवायची? तर त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं म्हणजे देशांतर्गत क्षमता वाढवणं. APIs असोत किंवा सेमीकंडक्टर, ते देशातच बनले पाहिजेत. दुसरं, महत्त्वाच्या वस्तूंसाठी दीर्घकालीन पुरवठा करार करणं. तिसरं, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसारख्या नवीन प्रदेशांमध्ये भागीदारी विकसित करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योग, सरकार आणि जागतिक भागीदार या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं. हा एक टीम एफर्ट आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. ज्या राष्ट्राची पुरवठा साखळी म्हणजे देशाची जीवनरेखाच सुरक्षित नाही, ते राष्ट्र खऱ्या अर्थाने सार्वभौम असू शकतं का? हा केवळ एक आर्थिक प्रश्न नाही आहे, तर हा थेट आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या गाभ्याशी जोडलेला प्रश्न आहे.